मला एक जण म्हटला होता की भावा तू तर धनगर समाजामधून येतोच, मग तू मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटलांविषयी सारखे व्हिडिओ का बनवतोच. तर तुला उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ नाही बनवत, परंतु जरांगे पाटलांचं कर्तृत्व किती मोठं आहे हे सांगण्यासाठी मी 100% व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, जरांगे पाटील हे असे एकमेव व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं सध्या परिस्थितीमध्ये. ते राजकारणामध्ये 1%ही माणूस नाही आणि 100% ते समाजकारणामध्ये आहेत. राजकारणामध्ये 1% नसणं, परंतु राजकारणी लोकांना असं वाटणं की जरांगे पाटील हे आपल्यासाठी उपलब्ध ते असावेत, ते आपल्यासाठी कायमस्वरूपी आपल्या पाठीशी असावेत, हे राजकारण्यांना वाटलं. एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीनं इतकं सारं मिळवणं हे खरंच त्यांचं कौतुक आहे त्यांच्याबद्दल. आणि त्यांचा खरंच हा म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये कमवलेली सगळ्यात मोठी देणगी. आज 6 कोटी त्यांचा मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो, त्यांच्या एका शब्दावरती उभा राहतो. याच्यामध्येच तुम्हाला समजलं असेल काहीतरी या माणसामध्ये आहेच. पण आता व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की अभिजित दिपकेंना जी सीजेपीची प्रोटेस्ट चाललेले, जे सगळ्या मुलांसाठी आता जी नवीन नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला, या सगळ्यासाठी दिल्लीमध्ये जंतर मंतरला जे काही आंदोलन चाललेले त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील त्यांच्या गावातून डायरेक्ट दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी तिथं त्या अभिजित दिपकेला पाठिंबा दिला. आणि ज्या वेळेस अभिजित दिपके त्यांचं इंट्रोडक्शन करून देताना, ओळख करून देताना, ज्या वेळेस पुढे